नमस्कार मित्रांनो, निफ्टी तसंच बँक निफ्टीसाठी उद्याची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत. तसंच कालच्या व्हिडिओमध्ये जे ॲनालिसिस आपण केलेलं होतं, त्याबद्दलही बोलणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर जसं की आपण काल डिस्कस केलेलं, तर निफ्टीमध्ये आपल्याला एक सपोर्ट झोन मिळालेला होता. इम्पॉर्टंट आणि क्रिटिकल 21,442 ते डाऊन साईडला 21,400. मी क्लिअरली सांगितलेलं होतं या रेंजमध्ये आपल्याला ट्रेड करायचं नाही, बट स्टील एक रिस्की अटेम्प्ट ज्यांना कोणाला घ्यायचा असेल ते इथं घेऊ शकता. मी त्यांना क्लिअरली सांगितलेलं होतं की मार्केट जर डे हाय काढत असेल आणि कुठं एक असा डिप देत असेल, मी प्रिव्हियस याचं एक्झाम्पल पण दिलं होतं, इथं बघू शकतो आपण. मार्केटने डे हाय काढला, त्याच्यानंतर थोडंसं मार्केटने इथं डिप दिला, नंतर परत कंटिन्युएशनमध्ये गेलेलं आहे. तर अशा प्रकारचं काही जरा पॅटर्न बनताना दिसलं तर तुम्ही ट्रेडमध्ये एंटर करू शकता. थोडा रिस्की अटेम्प्ट असू शकतो. आपण इथं बघू शकतो आपल्या रेझिस्टन्स लाईनच्या वरती, रेझिस्टन्स झोनच्या वरती तर मार्केट निघालं, पण टार्गेटपर्यंत काही गेलेलं आपल्याला दिसलं नाही. या 740-760च्या लेवलच्या आसपास बरंच कॉन्सॉलिडेट करून याच्यामध्येच आपल्याला कुठेतरी बंद झालेलं दिसत आहे. बँक निफ्टीकडून जास्त अपेक्षा होत्या. कालच्या दिवशी जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये मी क्लिअरली सांगितलेलं होतं की एक रेंज धरून चाललेलं आहे बँक निफ्टी. याच्यावरती निघालं क्लिअरली 46,090 पर्यंतचं पहिलं टार्गेट आपल्याला मिळताना दिसू शकतं. तुम्ही एक्झॅक्टली बघू शकता या लेवलच्या आसपासच मार्केटने आपल्याला पहिलं टार्गेट क्लिअरली दिलं आणि जसं टार्गेट दिलं त्याच्यानंतर बघू शकतो एक साईडवेज मोमेंटम कंटिन्यू करून या लेवलच्या आसपासच आपल्याला बँक निफ्टी बंद झालेलं दिसतंय. तर दोन्ही मार्केटमध्ये अनएक्सपेक्टेडली आपण बघू शकतो कालचा जो फॉल आलेला होता त्याच्यानंतर अनएक्सपेक्टेडली आपण बघू शकतो की दोन्ही मार्केटमध्ये चांगली रिकव्हरी आलेली आपल्याला दिसते. इथेही बघू शकतो बँक निफ्टीमध्ये सर्टन लेवल ज्या होत्या ज्याच्यावरती निघणं अपेक्षित होतं तिथं निघून एक स्ट्रॉंग क्लोजिंग आपल्याला अपर साईडला दिलेली आपण इथं बघू शकतो. सेम केस आपल्याला निफ्टीमध्ये बनताना दिसली की निफ्टीमध्ये आपण इथं बघू शकतो की डाऊन साईडने मार्केट जे आहे ते आपल्याला रिकवर करताना दिसतंय आणि बऱ्यापैकी एक स्ट्रॉंग नोटवर क्लोजिंग दिलेली आपल्याला दिसतीये. बट स्टील जी क्रिटिकल लेवल होती ना, जी प्रिव्हियस डे म्हणजे कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जी आपल्याला बघायला मिळालेली होती, ती आणखीन काही निघालेली नाही आहे. जी की होती अपर साईडला 800 पासून तर 850 840 पर्यंतचे. त्या रेंजच्या खालीच अजून आपण आहोत. तर या रेंजच्या वरती जोपर्यंत मार्केट जात नाही तोपर्यंत उद्याच्या दिवशी बाईंगचा विचार करायचा नाही. उद्याच्या दिवशी हा क्रिटिकल सपोर्ट असेल आणि उद्याच्या दिवशी परत एक्सपायरी मूव्ह पण आहे. एक्सपायरीचं काय आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे, मनी मॅनेजमेंट आयडियली कुठल्या प्रकारचं ठेवायला पाहिजे, मी कुठल्या गोष्टी ट्राय करतो, पर्सनली जे मी ट्राय केलेलं आहे त्या मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ज्यांनी कोणी कालचा व्हिडिओ बघितला नसेल तो खूप इम्पॉर्टंट आहे. कालचा व्हिडिओ बघून घ्या मित्रांनो, तुम्हाला खरंच त्याचा फायदा होईल. अदरवाईज उद्या जे आहे ना, बरेच जण गॅम्बल करण्याच्या हिशोबाने येतील, पैसा 1चा 10 करण्याच्या हिशोबाने येतील आणि पूर्णच्या पूर्ण कॅपिटल गमावून बसतील. ती गोष्ट आपल्याला अजिबात करायचं नाही आहे. मला रिटेल ट्रेडर्सचं नुकसान झालेलं कधीही आवडत नाही. तर म्हणून तुम्ही कालचा व्हिडिओ जो आहे ना तो क्लिअरली बघून घ्या की ज्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की एक एक्झॅक्टली आपलं मनी मॅनेजमेंट कुठल्या प्रकारचं असलं पाहिजे. तर आता उद्यासाठी नेमकी स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, सिनारिओज कुठले बनताना दिसू शकता, आपला प्लॅन काय असला पाहिजे, याच्याबद्दलही डिटेलमध्ये बोलणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर उद्याच्या दिवशी एक्सपायरी आहे आणि आपण बजेट डे म्हणजे एक इव्हेंट डेच्या हिशोबाने आपण आता मार्केटकडे वाटचाल करताना आपण बघतोय. तर 21,500ला तगडं सपोर्ट बनलेलं आहे. 21,700च्या आसपास आपण इथं बघू शकतो. कॉल रायटर पुट रायटरमध्ये टफ आहे आणि अपर साईडला रेजिस्टन्स म्हणावे तसे जे कॅरी फॉरवर्ड होऊन तसे काही गेलेले नाही. 0.77 म्हणजे थोडासा ओव्हरसोल्डच्या आसपासच आहे. डेटा ओव्हरसोल्डमध्ये जाणं एक्सपायरीच्या दिवशी प्लस अशा इव्हेंटच्या दिवशी ही एक चांगली गोष्ट आपल्यासाठी असू शकते. तर उद्याच्या दिवशी हे रेजिस्टन्स जे आहे ना, हे जर निघताना दिसलं तर मॉर्निंगमध्येच तुम्हाला एक 11 वाजेपर्यंत चांगलं, मी एक अप्रॉक्सिमेट टाईम सांगतो मित्रांनो, 11 वाजेपर्यंत चांगल्या लेवल्स आपल्याला ट्रिगर होताना दिसतील. ज्याच्यामध्ये मी अपर साईडला टार्गेट जे मी बघतो आहे तर त्या केसमध्ये 22,000 ते 22,100ची लेवल, या दोन टार्गेटकडे मी लक्ष ठेवतोय की या दोन्ही टार्गेटकडे आपल्याला मार्केट जे आहे ते वाटचाल करताना दिसू शकतं. तर या दोन्ही टार्गेटकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. या दोन्ही टार्गेटसाठी आपण कॉल साईडला एम करू शकतो. क्वांटिटी सायझिंग, मनी मॅनेजमेंट कसं ठेवायचं मी पुन्हा एकदा रिमाइंड करतोय की उद्याच्या दिवशी तुम्ही जो आपण व्हिडिओ बनवलेला होता कालचा त्याच्यामध्ये हे डिटेल डिस्कशन मी केलेलं आहे. तर या साठी तुम्ही ते कालचा व्हिडिओ बघणं खूप गरजेचं आहे. डेटा ओव्हरसोल्ड आहे ऑब्व्हियसली. बँक निफ्टीचंही बघून घेऊया. बँक निफ्टीची आता नेक्स्ट एक्सपायरी आपल्याला दिसणार आहे, ती असणार आहे 7 फेब्रुवारीला. 0.73च्या आसपास डेटा आहे, फार जास्त काही डेटा अवेलेबल नाही आहे. उद्या याचं पिक्चर बऱ्यापैकी क्लिअर होईल आणि उद्याच्या दिवशी थोडंसं बँक निफ्टीला ना आपण लेवल टू लेवल प्ले करण्याचा विचार करूया.
ॲज अन एक्सपायरी म्हणून त्याच्याकडे नको, एक्सपायरी किंवा सॉरी इव्हेंट डे म्हणून नको बघूया, कारण की आजच बऱ्यापैकी मोमेंटम बँक निफ्टीने दिला. आपण बघू शकतो 650-700 पॉईंटचं मोमेंटम डाऊन साईडने आपल्याला आलेलं दिसतंय. तर उद्याच्या दिवशी थोडंसं बँक निफ्टीला आपण बॅक सीटवर ठेवूया. डाऊन साईडला सपोर्ट कुठे घेताना दिसू शकतं, तर क्लिअर कट रेंज आहे अपर साईडला, इथं बघू शकतो आपण. डाऊन साईडला आपण इथं बघू शकतो 600 पासून तर 650ची लेवल, हा जो कंप्लीट झोन आहे 650-640चा, हा जो कंप्लीट झोन आहे याच्या आसपास मार्केट आपल्याला सपोर्ट घेताना दिसू शकतं. तर या रेंजच्या खाली बऱ्यापैकी मोमेंटम बनताना दिसू शकतं. तर ह्या रेंजकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. डाऊन साईडला टार्गेट जे आहे ते क्लिअरली परत एकदा 450ची लेवल हिट करताना दिसू शकतं. तर या लेवलसाठी आपल्याला प्रयत्न करायचे. सेकंड टार्गेट आपल्याला आपण इथं बघूया इंडिकेटरनुसार आपलं आणि प्रिव्हियस सपोर्ट रेजिस्टन्सनुसार क्लिअरली आहे बघा. इथं बघू शकतो इंडिकेटर थोडंफार इथे दाखवतं. तर 21,300 ते 250ची लेवल जी आहे ना, तर ती क्लिअरली आपल्याला टार्गेट म्हणून, सेकंड टार्गेट म्हणून डाऊन साईडला बनताना दिसू शकतं. तर या 2 टार्गेटसाठी एम करू शकतो आपण. मोठे मोठे मूव्स दिसू शकता, वोलाटाईल मूव्स दिसू शकता. थोडंसं उद्याच्या दिवशी मी तसं सांगत नाही, पण थोडंसं उद्याच्या दिवशी 100-200 पॉईंट्स OTM जरी तुम्ही घेतलं, आउट ऑफ द मनी कॉल किंवा पुट जरी घेतलं तुम्ही, तरी हरकत नाही, कारण की व्होलॅटिलिटी राहील. तर दोन्ही साईडचे प्रीमियम बऱ्यापैकी काम करताना आपल्याला दिसू शकता. आणि आणखीन एक अनयुज्युअल केस म्हणजे जर नॉन इव्हेंट डे, म्हणजे अशा काही मार्केटला न एक्साईट करणाऱ्या जरा अनाऊन्समेंट असतील, तर होऊ शकतं की उद्याच्या दिवशी साईडवेजही मार्केट जाताना आपल्याला दिसू शकतं. तर या दोन्ही गोष्टींसाठी तयार राहायचं. लेवल आपल्याकडे आहे अपर साईडला, डाऊन साईडला कशा प्रकारे ट्रेड करायचं आहे निफ्टीला, या क्लिअर कट लेवल्स आपल्याला आहे. त्या गाईडलाईन फॉलो करूनच उद्याच्या दिवशी आपल्याला ट्रेड करायचं आहे. बँक निफ्टीमध्ये स्टील जे कोणी इच्छुक असतील, आणि निफ्टीमध्ये तुम्हाला मित्रांनो आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो की जे कोणी पोझिशनल ट्रेड घेत असेल उद्याच्या दिवशी, जर तुम्ही इथं बघितलं वन डेच्या टाइम फ्रेमवरती क्रिटिकल हा जो आहे ना सपोर्ट, याच्यावरती जर मार्केट ब्रेकआउट करताना दिसत असेल आणि 12:30-1 नंतर जरा सस्टेन करत असेल ना याच्यावरती, 12:30-1, 1, 1:15 पर्यंत जरा सस्टेन करत असेल आणि पोझिशनलचा तुम्ही जर विचार करत असेल ना, तर सॉरी, बरेच जण 0-0 जर करणार असेल ना, तर 1-1.5 नंतर ना तुम्हाला नेक्स्ट एक्सपायरी जी असेल, नेक्स्ट वीकची एक्सपायरी, त्याच्या स्ट्राईक प्राईज आणि त्याचे कॉल पुट घ्यायला प्रेफरन्स द्या. ज्या दिवशी सेम दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी जी एक्सपायरी असेल त्या दिवशीचे कॉल पुट घेऊ नका. बरेच जण जे आहे ना, मार्केट थोडं सेटल झाल्यानंतर एक्सपायरीचा मूव्ह म्हणून 1-1.5 नंतर सेम डे एक्सपायरीचे कॉल किंवा पुट घेण्यासाठी प्रेफर करतील. पण मी सांगतोय की उद्याच्या दिवशी नेक्स्ट एक्सपायरीचे घ्या. आणि पोझिशनल ज्यांना कॅरी फॉरवर्ड करून जायचं त्यांच्यासाठी तर ऑब्व्हियसली उद्याच्या दिवशीची स्ट्राईक प्राईस तुम्ही घेऊ शकणार नाही. तर नेक्स्ट एक्सपायरीची घेतलेली कधीही बरी राहील. 1-1.5 नंतर जर मार्केट इथं सस्टेन करताना दिसत असेल तर प्रोबॅबली ते मूव्ह टिकू शकतं, अशी एक आशा आपल्यासाठी बनलेली आहे. बँक निफ्टीकडे बघून घेऊया. बँक निफ्टी स्टील जर कोणाला उद्या ट्रेड करायचं असेल किंवा पोझिशनल जायचं असेल, तर काय लेवल्स आहे, काय ट्रिगर्स आहेत, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. खूप महत्त्वाच्या आणि इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहेत. महत्त्वाच्या स्ट्रॅटेजीज आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत, ज्या तुम्हाला नक्कीच तुमच्या ट्रेडिंग गेम इम्प्रूव्ह करण्यात मदत करतील. तर आपण इथं बघू शकतो की डाऊन साईडला सपोर्ट ऑब्व्हियसली हा इंटॅक्ट आहे. इथेही आपण जर बघितलं तर नेक्स्ट एक्सपायरीसाठी आपण बघू शकतो 46,000ला बऱ्यापैकी कॉल रायटिंग पुट रायटिंग आपल्याला झालेली दिसते. क्लिअर कट जे रेजिस्टन्स आज होता आपल्यासमोर 45,600चं, आपण इथं बघू शकतो 45,600चं. तर या लेवलच्या आसपास आपल्याला मार्केट सपोर्ट घेताना दिसू शकतं, हा कंप्लीट झोन. आणि अपर साईडला जर बोलायला गेलं तर आजच्या दिवशी तिथं रेजिस्टन्स घेतलेला आहे, तिथून तर अपर साईडला या लेवलपर्यंत 46,350 पर्यंत. तर ह्या कंप्लीट झोनमध्ये आपल्याला मार्केट जे आहे ते अपर साईडला रेजिस्टन्स घेताना दिसू शकतात. तर या लेवलच्या वरती जरा बँक निफ्टी निघताना दिसत असेल तर ट्रेडिंग ऑपॉर्च्युनिटी एक चांगली बनताना दिसेल. पोझिशनल प्लॅन करत असाल तर थोडंसं एंड ऑफ द मार्केटच्या दिवशी करा. अदरवाईज सुरुवातीलाच म्हणजे ज्या वेळेला व्होलॅटिलिटी पीकवर राहील, ऑब्व्हियसली याचा नॉन इव्हेंट डे आहे, याचे प्रीमियम वाढलेले राहतील, तर याच्यामध्ये म्हणावी तशी व्होलॅटिलिटी बघायला आपण मिळणार नाही. पण स्टील थोडंफार तरी निफ्टीला फॉलो करेलच बँक निफ्टीचा इंडेक्स. तर
त्या दृष्टीने तुम्ही तयार राहा. फार जास्त मोठ्या पोझिशन्स एकदम अर्ली ट्रेडिंग आवर्समध्ये घ्यायची नाही आहे. थोडंसं मार्केटला सेकंड हाफच्या जवळपास जाताना दिसलं तर आणि तरच थोडंसं पोझिशनल ट्रेड्स तुम्हाला बनवायचे आहेत. अपर साईडला मला टार्गेट दिसतंय आणि डेटामध्ये सध्याच्या पुरतं जरा बोलायचं जर गेलं तर 47,000च्या वरती मार्केट जाताना दिसू शकतं. अपर साईडला 47,200ची लेवल आपल्याला क्लिअरली येताना दिसते. तर या लेवलपर्यंत आपण एम करू शकतो. फर्स्ट टार्गेट. डाऊन साईडचे टार्गेट क्लिअर आहे. 44,510 आणि डाऊन साईडला 47,000 आहे. तर या तिन्ही टार्गेटसाठी आपण पुट साईडला प्रयत्न करू शकतो. सिनारिओ डिस्कस करून घेऊया. निफ्टीमध्ये गॅपअप सिच्युएशन जरा बनताना दिसली उद्याच्या दिवशी, जी की बनण्याची थोडीशी दाट शक्यता आहे. पण कारण की मार्केटने एक हाय नोटवर क्लोजिंग दिलेली आहे आणि हे रेजिस्टन्स जे वारंवार खेळत आहे निफ्टीसाठी, तर त्याच्या आसपास क्लोजिंग दिलेली नाही. एवढा मोठा फॉल आल्यानंतर इथून रिकवर होणं, जर तसं जर होताना जर दिसलं ना, तर मूव्ह सस्टेनेबली अपर साईडला दिसेल. व्होलेटिलिटी राहील, पण क्लोजिंग जी राहील ना, ती सस्टेनेबली या रेंजच्या वरतीच आपल्याला बनताना दिसू शकते. बट इन केस जर मार्केट जे आहे ना, ते आजच्यासारखं फ्लॅट किंवा नॉर्मल गॅपडाऊन जर ओपन झालं ना, तर मग त्या केसमध्ये ही रेजिस्टन्स जे आहे ना, हे उद्या तुटणं किंवा तुटलंही तर याच्यावरती सस्टेन करणं थोडंसं डिफिकल्ट जाताना दिसू शकतं. तर ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर अशा प्रकारे सगळ्या सिनारिओज आणि सगळे जे प्रोबॅबिलिटीज आहेत ते आपण डिस्कस केलेले आहेत. आशा करतो की तुमचा उद्याचा ट्रेडिंगचा दिवस हे चांगलाच असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.